कर्णधार ज्याने मात्र विजेतेपद पटकावलं. दुसऱ्या दिवसामध्ये वरड स्पोर्ट्स टाकीगाव जो ग्रामीण संघामधून पुढे येत असताना पाहायला मिळाला. काल नैनेश पवारने काल धुमाकूळ माजवला. खरं तर ओरिजिनल इज बॅक असंच म्हणावं लागलं. काल नैनेश पवार पुन्हा एकदा आलाय चर्चेतही तो आलेला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा स्पर्धेला सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल पडेल. क्रिश मात्रे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. वेगाचं उत्तर वेगाने दिलंय. ठोकला षटकार. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ना हे चैतन्य पाटील इथे दाखवून देतोय. वाट पाहिली, वेगाचा उपयोग केला आणि पहिलाच बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना इथे षटकार ठोकलाय. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट. क्रिश आर्यन अगदी शुभम पाटील या संघामध्ये आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा परंतु गॅपमध्ये चाललाय बॉल. आउटफील्ड आता फास्ट बनू लागली आहे. सिंगल आली दुहेरीचा प्रयत्न. अमय पाटील वरती ठेवलेला विश्वास इथे चैतन्य पाटीलने, कारण दुसऱ्या धाब्यासाठी हा कॉल अमय पाटीलचा होता. डेंजर एंडकडे तो धावत होता. वेगाने धावतोय संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 8 धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं तर चैतन्य पाटीलने सर्वाधिक धावा बनवलेल्या आहेत. हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. फाईन लेगला आउटफील्ड फास्ट. धाव मिळतील त्या या बॉलवरती 4. हा व्हाईट बॉल आणि त्यावरती चौकार. एकंदरीत 5 धावांचा आहेर झालाय. एकंदरीत 5 धावा येतात. संघाची धावसंख्या तब्बल 13 बनली आहे. 2 बॉलचा खेळ संपला. आता मात्र चैतन्य पाटील जर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ तो व्यथित करतोय ना तर धावाच पाहायला मिळतील. गतवर्षी रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बाईक त्याने जिंकली आहे. रायगडाचा तख्त राखणारा हा खेळाडू आहे. बाईक जिंकता क्षणी बाईक आपल्या काकांना डेडिकेट केली होती त्याने. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या मनाचा आहे, दिलदार स्वभावाचा आहे. चैतन्य ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल ऑन साईडला डावी एशी सोडून जाणारा हेमंत कोळीसर, माहुल कोळीवाडा. टेनिस क्रिकेटमध्ये कदाचित मी म्हणेन की पहिले पंच असावे या वर्षीच्या हंगामामधील तर पहिलेच आहेत की जे स्वतः पावसामध्ये भिजत उभे आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा व्हाईट बॉल. वारंवार अवांतर धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. हाही चेंडू दिशाही नाही. व्हाईट बॉल आहे. +1. आर्यन नाईकने ती कसरत केली होती जी राहुल गोंधळी करेल असं वाटत होतं. खरं तर त्याने ही कसरतीला सुरुवात केली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे आणि हीच तर मजा आहे. पाऊस कितीही आला, कितीही पडलो, धडपडलो तरी उभं राहायचं आहे. क्रिकेट खेळायचं आहे. रंगीबेरंगी बॅट्सचा वापर केला जातो. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ड्रेस कोडला कोणतीही पावंडी नाही आहे. आता जीवदानी बामणडोंगरी संघामध्ये फॉर्मल वेअर करूनही खेळाडू खेळतोय. अर्थात तुम्ही शॉर्ट पॅन्टवरती खेळू शकता, सिवलेसही तुम्ही वेअर करू शकता, शूज वेअर करू शकता. काही वेळेला अणवाणी पायानेही खेळाडू खेळतात ज्या पद्धतीने शुभम पाटील खेळतोय. हा वेळचा बॉल नजाकत. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन. ठोकला षटकार. कोणतीही बंधनं पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये राहत नाहीत. मॅचलेस फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रथमतः पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणलं गेलं. आता मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटनेही गाठ टाकली आहे. पुण्यामध्ये क्रिकेट कमी खेळलं जायचं पावसाळी रबर बॉलचं, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रभर खेळलं जातं. आणि रायगडातली ही खेळपट्टी जी आहे ना ती अर्थात सर्वाधिक जास्त चर्चेची विषय राहते. राधे एंटरप्राइजेस यावेळेचा बॉल 22 आहे. इथून एक सिंगल मिळत असताना मला मिळते. सर्वाधिक जास्त आयकॉन खेळाडू याच खेळपट्टीवरती खेळलेले आहेत. जिथे मैत्री चषक आपण पाहतोय. सिंगल आली धावफलकावरती. धावा 24 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती बनल्यात. जिथे मैदानाच्या आतमध्ये चैतन्य मनोहर पाटील बॅटिंग करतो. 5 बॉल 14 वरती. अमय पाटीलच्या बॅटमधून एक सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे.
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आलाय. सुहानला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सुहान पुढचा बॉल. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती. काय टायमिंग आहे. बॅटमधून टक करून साऊंड आला आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. आणखीन एक षटकार येतोय. लांब लचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुहान वरती हल्ला चढवलाय. यावेळेला सॉफ्ट हँडने हलक्या हाताने केलाय. सेन्सिबल क्रिकेट. हे तर खरं क्रिकेट आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. कॉलिंग पा ताळमेळ पा किती चांगलं आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. आज खरं तर आपण पाहिलं ना तर हे मैदान तृप्त झालं असंच म्हणावं लागेल. कारण कोणत्याही हिंदू संस्कृतीमध्ये कार्य शुभ कार्य करण्याच्या आधी खरं तर आपण म्हणतो की शुद्धीकरण करणे गरजेचं आहे. आणि ते शुद्धीकरण झालंय या क्रीडा नगरीचं. बत्तीस बनलेले आहेत. हा लोड फुलटोज आहे. फटका फसला. वन हँडेड स्ट्रोक. झेल इम्पॉर्टंट आहे. पडलेला नाही आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचाही कॉल दिलाय. चैतन्य पाटील कॉलिंग पहा. दोन्ही खेळाडूंचं ताळमेळ किती चांगलं आहे पहा. एकामेकावरती असणारा भरोसा हा देखील तितकासा महत्वाचा आहे. 34 धावा धावलकावरती बनलेले आहेत. 34 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक. सुहानला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 34. या वेळेला षटकार येईल का. होय. हाही चेंडू सीमारेषा ओलांडत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. लांब लचक फटकेबाजी. सिंगल डबल घेतोय. धीरोधार्तता चांगली दाखवतो. मोक्याच्या क्षणी मोठे फटके खेळतो आणि सातत्याने या गोष्टी करत आलेला आपण चैतन्य मनोहर पाटीलला पाहिलंय. म्हणून की काय अल्पावधीमध्ये यशाची उंच शिखर तो गाठतोय. अगदी सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्याकडून. या वेळेला बॉल. आणखीन एक. हा ट्रेडमार्क आहे. हा पेटंट स्ट्रोक आहे. ऑन साइडला जागा बनवली. बॅकबोर्ड ऑफ दी स्क्वेअर. ठोकला. षटकार. चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला तो शांत होता. जणू काय प्रतिस्पर्ध्याला मेसेज दिला त्याने. प्रतिस्पर्ध्याला चर्चा करायला थोड्याशा गप्पा देऊ आम्ही. प्रतिस्पर्ध्याला विरोधकाला चर्चा करायला थोड्या गप्पा देऊ आम्ही. थोडा धीर धरा. एक धप्पा देऊ आम्ही. आता धप्पे देऊ लागलाय. लांब लचक फटकेबाजी करतोय. 2 षटका 2 बॉल. यावेळी वेळेला बॉल हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक राहुल गोंधळी येतोय. त्याने झेल टिपला. हे सॉफ्ट डिसमिसल आहे. चैतन्य पाटील आउट. 11 चेंडू आणि 36 धावांची खेळी साकारली. चैतन्य मनोहर पाटील बाद होण्याआधी हा झंझावाती खेळ थांबवला असंच म्हणावं लागेल. सुहान खरं तर मोठी फटकेबाजी त्याच्या अगेन्स्ट होत होती. धावफलकावरती एकंदरीत टोटल बनली आहे ती 46. त्यामधल्या 36 धावा